गंगा जमुना सरस्वती, सरस्वती मैया नीचे से बहती है। सुप्रभात मित्रांनो, आज 29 तारीख वार बुधवार आणि कल्याणवरून सकाळची अस्वल सुपरफास्ट ट्रेन पकडून आम्ही निघालो प्रयागराजला। 29 तारीख असल्यामुळे आज होता मौनी अमावस्येचा दिवस आणि आज होता त्रिवेणी संगममध्ये अमृत स्नानचा दिवस। जसा मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये एंट्री केली, धुके आणि थंडी वाढली, पण जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जरा कमीच। कुठलं स्टेशन आहे? आता आम्ही प्रयागराज चिक्की जंक्शनमध्ये पोचलेलो आहे। थोडासा रश होता, पण आता काल 29 डेट होता, त्याचा तुम्ही जो न्यूज बघितले असेल त्याच्यानुसार थोडासा रश आहे आज। तर बघूया आम्हाला प्रॉपर दर्शन भेटतं का, डुबकी मारायला मिळतंय का। प्रयागराज कुची स्टेशनवरून सर्वात जवळचा घाट तो म्हणजे अरायल घाट आणि या घाटावर जाण्यासाठी स्टेशनवरून 40 रुपये घेतले जातात आणि हा रस्ता 10 ते 15 मिनिटाचा आहे। आता आम्ही अरायल घाटकडे चाललोय। ऑलमोस्ट आता 1.5 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे आणि तिकडून बोटिंग वगैरेचं काहीतरी आहे, बघू। रिक्षा तिथपर्यंत आता सोडत नाही, मग पहिले सोडायचं आहे। तर कालचा जरासा सीन, कालचा न्यूज बघितली असेल 29ची, त्यामुळे जरासं त्यांनी बंद केले तिकडचे रस्ते। अराईल घाटावरच एवढी गर्दी होती तर विचार करा संगम घाटावर किती असेल। त्यामुळे आम्ही ठरवले की संगम घाटावर न जाता ऐरोली घाटवरूनच बोटीने संगमवर जाऊ आणि तिथे स्नान करू। नक्की तीन बडा लिया, एक छोटा लिया। कसं आहे ते काकावचा आहे, मी बघतो मक्का मारून काय होतं। 300 ले लो। आता बोट भेटले एक, हा बोटवाला। आता याच्याबरोबर आम्ही त्रिवेणी संगमला जाणार आहे। बार्गेनिंग करून जर असं आणलं त्याला आम्ही, त्यानंतर सांगेल तुम्हाला कितीवर आणलं। थैली है क्या ऐसा? थैली दे दो ना, आएगा तो कपड़ा एक दे दो। चलो आएगा क्या? दे दे जैकेट दे ना पार। आपसे बोल
एकच आहे. फर्स्ट लोक काय चिरो आहे. नाही माझं 1 भूल जाते क्या मुझे. हाँ बोटे से जाते हैं दाम. फोटो काढ लवकर काढ. आपलं पण बनवलं ना टाकताना. मामला तो चौकल रहा. ये जमुना मैया का जल है. जमुना मैया इस साइड से आती हैं. ये जम्बोत्री दिल्ली आगरा मथुरा वृंदावन होके जमुना मैया आती है. ये जमुना माता सूर्य भगवान की पुत्री है. शनि भगवान यमराज की बहन है. कृष्ण भगवान की चौथी पटरानी है जमुना माता. अपना आप लोग थोड़ा थोड़ा मस्तक पे जल लगा लो. इसे शनि का यम का प्रयोग नहीं होता. ये जमुना माता का ग्रीन कलर का जल है. ओके. ये गंगा मैया इस साइड से आती है. गौमुख से हिमालय पर्वत उत्तराखंड बद्रीनाथ हरिद्वार कानपुर ऋषिकेश होकर गंगा मैया आती है. और सरस्वती मैया गुप्त है, नीचे से बहती. इधर में नाम तीनों का चलता है. गंगा जमुना सरस्वती. सरस्वती मैया नीचे से बहती है. इधर में खाली नहाने घूमने वाले आते हैं. गंगा माता को खाली लात नहीं मारते. अपने घर परिवार सुख शांति के लिए गंगा माता को पहले श्रीफल नारियल भेंट करते हैं. भेंट करके स्नान करते हैं. खाली लात कोई नहीं मारता. ग्रीन है. ओके. गंगा मैया का ब्राउन हो जाएगा. अभी आ गया क्या? पानी इधर जहाँ स्नान करें. आपको भैया यहाँ से कलर मिलेगा. ये इधर का ब्राउन, इधर का ग्रीन, इधर का ब्राउन. यहाँ से गंगा जमुना का मिलान होता है. इधर देखिए भैया, ये नीचे देखिए ग्रीन आणि भैया आता मी त्रिवेणी संगमला पोहोचलेलो आहे. एक एक बारीने त्या साईडला तोडले. बोट पार्किंगला लावून त्या साईडला स्नान करतात. इकडूनच जायचं मेवा. ये तो वापस निकालते रहेंगे ना. माँ यमुना, माँ यमुना, माँ सरस्वती हेड लगेगी. 3 बार राउंड मारी. जितना शरीर का कष्ट होगा सब यहीं बह जाएगा. छोड़ दिए. माँ सरस्वती जो भी मनोकामना हो इसको एक बार थाली बोलिए. ये अन्न देवता है, कभी आपके घर अन्न की कमी नहीं रहेगी. जो मनोकामना मांग लेना जाओ. चल. त्रिवेणी संगम. फायनली आम्ही त्रिवेणी संगमवर स्नान करायला चाललेलो आहे. गंगा यमुना सरस्वतीचा हा त्रिवेणी संगम. त्यामध्ये सरस्वती नदी दिसत नसली तरी भारतातील एक प्राचीन महानदी असल्याचा समजले जाते. ऋग्वेद, ब्राह्मण ग्रंथ, महाभारत अशा पुराणात सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो. टायटॉनिक प्लेट्सच्या बदलामुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त झाली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इसवी पूर्व म्हणजे 3000 BC सुमारास या नदी लुप्त पावली. सरस्वती नदीबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल
तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स देतो, त्या तुम्ही बघा. एवढं तरी झालं. पाण्यात गेला पाहिजे एवढा म्हणजे पोट निघला तर बाहेर झाला. ते रूम्स आहेत तिथे. तो घाट मेन घाट ना तो घाट तिकडं आणि हे बोटिंगसाठी फक्त वाटतं. स्वच्छ किती स्वच्छ पाणी बघा ना. माती मिक्स करायला लागेल. तू तिथं जाऊ तिथं लास्ट. मोदी मोदी वाढलाय. हो बाय प्रवाह वाढला इथं जरासा. एवढा तरी कोण गेला पाहिजे. जाऊन तर इथं जाणार आहे. आता डुबकी मार. हातामध्ये 3 मारा. थांबले. आता आमचा त्रिवेणी संगमचा स्नान झालेला आहे. आता आम्ही परत चालत आता बघतोय की आम्हाला आता वाराणसीला जायचं. मिर्जापूर. आता आम्ही त्रिवेणी संगमला आंघोळ करून आता आम्ही मिर्जापूरला चाललो आहे आणि ही फ्री सेवा आहे बसची जी आम्हाला मिर्जापूरला सोडेल आणि मिर्जापूरवरून आम्ही नंतर वाराणसीला जाऊ. काशी वाराणसी काशी. आता आम्ही मिर्जापूरमध्ये आलो आहे आणि इथून आम्हाला वाराणसी 65-70 किलोमीटर असेल. तर बघू आता इथून बस आहे 270 अयोध्या. आणि 6 ते 7 तास बसचा प्रवास करून आम्ही फायनली पोचलो काशी वाराणसी. या ब्लॉगमध्ये एवढंच. दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत काशी विश्वनाथ मंदिर, गंगा आरती, बनारसमधले घाट आणि अजून खूप काही. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.